हरे कृष्ण प्रभूजी. दंडवत प्रणाम. हरे कृष्णा प्रणाम आता. खूपच महत्वाचे श्लोक होते प्रभूजी. प्रभूजी मला असं म्हणायचंय की क्रोध आणि आहे लस्ट आणि काम आणि क्रोध हे आहेत, दीज आर द गेट्स टू द हेल. नरकात जाण्याचे गेट आहेत ते, म्हणजे पण ते आपल्या अज्ञानामुळे म्हणा किंवा आपल्यामध्ये तमोगुण आणि रजोगुण जास्त कार्यान्वित असल्यामुळे क्रोध हा आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींवरनं तसा येत असतो. करेक्ट. त्याला कंट्रोल कसं करायचं? कंट्रोल कसं करावा? ओके. तर प्रॅक्टिकली जर पाहिलं आपण तर क्रोध जो आहे तो म्हणजे एक जीवचा स्वभाव आहे. त्याला म्हणजे त्याला राग येतो आणि तो राग काय येतो आपण पाहिलं रजोगुणमुळे. तर आपल्याला समजलं पाहिजे की हा रजोगुण जो आहे तो खूप डेंजरस आहे. आणि जसं मी नेहमी उदाहरण देतो एक, जसं ते श्रद्धा वाळकर आणि जे आफताबचा केस झाला होता, तर तो 4 वर्ष त्या पोरीवर राहिला, तिच्यावरती प्रेम केलं आणि मे बी सम रिझन त्यांचा झगडा झाला. ते 35 तुकडे करून टाकले. जस्ट इमॅजिन, म्हणजे इट्स सो हॉरिबल. लेटर ऑन ही रिग्रेटेड, त्याला नंतर वाईट वाटलं, पण त्या रजोगुण मध्ये त्यांनी इतकं भयंकर कृत्य केलं की त्यांनी ज्याच्यावरती प्रेम केलं त्या मुलीचे 35 तुकडे केले. सो इट इज सो हॉरिबल. तर एक समजलं पाहिजे की रजोगुण इज व्हेरी डेंजरस. आणि जेव्हा कधी राग येतो, वी शुड नॉट इमिडिएटली, प्रॅक्टिकल मी सांगतो की राग आला की माणूस फटाकने काहीतरी करून जातो, काही बोलतो, काही मारतो किंवा सांगते. तर वी शुड बी, हा ठीक आहे, राग आला की बोलतात ना, बरेचसे लोक म्हणतात की काउंटिंग चालू केलं पाहिजे, 1 2 किंवा काहीतरी समथिंग. वी हॅव टू ट्राय टू फोकस, वी हॅव टू ट्राय टू कंट्रोल. कारण जो राग आहे तो इतका शार्प आहे की म्हणजे तो जसं उपदेशामृतामध्ये पण सांगितलं आहे की हा एक वेग आहे. तर पहिला श्लोक काय येतो, वाचो वेगम मनसः क्रोध वेगम. तर वाचाची वेग, क्रोधचा वेग, इट इज हॉरिबल. म्हणजे तो म्हणजे अजिबात माणसावरती ताबा राहत नाही. नंतर तो कार्य केल्यानंतर विचार करतो. सो वी हॅव टू बी थोडंसं, हा म्हणजे राग आला की आपलं समजलं पाहिजे आय एम अँग्री, आणि थोडंसं वेट केलं पाहिजे. इमिडिएटली रिॲक्ट करायचं नाही. म्हणजे मी माझं एक्झाम्पल सांगतो. म्हणजे बरेच वेळेस कधी कधी असं होतं की मला राग आला की मी थोडंसं जरा वाट बघतो. मी बोलला की लगेच मी कधी रिप्लाय करत नाही. आय ट्राय टू, हा ठीक आहे बाबा, राग आला की लगेच ते कनेक्शन तोडून आपलं किंवा जे काय फोन आहे, व्हॉट्सअप आहे, सगळं म्हणजे बाजूला ठेवून जस्ट गो टू वन साइड, थोडंसं डोकं जरा शांत ठेवा. आणि मग नंतर आफ्टर हाफ एन आवर, 1 तासाने, 2 तासाने किंवा आफ्टर एक दिवसाने, मग देन यू थिंक, मग विचार केला पाहिजे की आता असं आहे तर मी काय केलं पाहिजे. कारण त्या मोमेंटमध्ये जे आपण ऍक्शन घेऊ, दॅट इज सर्टनली गोइंग टू बी डेंजरस. बोलतात ना की देर इज ओनली डिफरन्स ऑफ डी इन डेंजर अँड अँगर. अँगरला फक्त डी लावला की इट बिकम्स डेंजर. सो वी हॅव टू बी व्हेरी व्हेरी केअरफुल. कारण त्या ज्या मोडमध्ये आपण जेव्हा असतो, दॅट इज व्हेरी डेंजरस. सो थोडंसं लगेच, म्हणजे नो नीड टू टेक इमिडिएट ऍक्शन. थोडासा विचार केला पाहिजे. थोडंसं आपलं ना, खूप म्हणजे इट्स नॉट इझी. राग आला की काही, पण कंट्रोल केला पाहिजे. वी हॅव टू डू दॅट. जसं काही लोक म्हणतात ना की काही म्हणजे मंत्र म्हणा किंवा काउंटिंग करा, 1 to 10, 1 to 100, जस्ट ट्राय टू फोकस. तर प्रॅक्टिकली तसं करू शकतो आपण. पण बॅक ऑफ द माइंड आपल्याला माहिती पाहिजे की हे रजोगुणच्यामुळे होत आहे. तर तो रजोगुण मधून पण आपण कसं हळूहळू बाहेर पडावा, ते पण ट्रान्सफॉर्मेशन फ्रॉम रजोगुण टू सत्वगुण, आपल्याला ते पण प्रयत्न केला पाहिजे. आणि आपण जेव्हा भक्ती करतो, ऑटोमॅटिकली आपले जे स्वभाव आहे ते चेंज होत राहतात. आपण जप करतो, भगवंताचं नाम स्मरण करतो, तो ऑटोमॅटिक आपला स्वभाव जो आहे तो चेंज होत राहतो. तो रजोगुणी राहणार नाही. जसं असं ते हे प्रभुपादजी नेहमी हे जे उदाहरण देतात, एक आयर्न रॉडला जर फायर अग्नीमध्ये ठेवलं, तो आयर्न रॉड बिकम्स फायर. तर तसंच आहे, भक्ती जेव्हा आपण करत राहू हळूहळू हळूहळू, आणि लॉंग रन आपलं जे आहे तो स्वभाव चेंज होईल. दॅट इज फॉर शुअर. आणि भागवतम पण म्हणताना की जो भक्ती करतो त्याच्यामध्ये सर्व दैवी गुण, जे देवता लोकांमध्ये गुण असतात, ते ऑटोमॅटिकली येतात.
तर लेट्स इन अ लॉंग रन, पण प्रॅक्टिकल फॉर दॅट टाइम आपल्याला थोडस मनावर ताबा ठेवला पाहिजे. हरे कृष्ण माताजी. येस, थँक्यू सो मच प्रभूजी. तुम्ही सगळ्या अँगलने खूप छान समजावून सांगितलं. थँक्यू सो मच प्रभूजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. थँक्यू माताजी. हरे कृष्ण. ठीक आहे, चला तर थांबूया आपण इथे. तर पुढच्या गुरुवारी भेटू. आम्ही श्लोकला आज 36, 37 आणि 38 झाला, तर पुढच्या वेळेस 39 आपण पाहूया. हरे कृष्ण. भगवद्गीता यथारूप की जय. श्रील प्रभुपाद की जय. इस्कॉन गोविंद की जय. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटी वैष्णववृंद की जय. हरे कृष्णा. सर्वांना खूप हरे खूप कृष्ण. धन्यवाद. हरे हरे कृष्ण. कृष्णा. अर्चना माता.